नाशिकमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नाशिकमध्ये जल्लोष, पेढे, फटाके आणि भाजपाचा सुपडा साफ करण्याच्या घोषणा झाल्या। पण हाच जल्लोष अवघ्या काही तासात थेट भाजप प्रवेशामध्ये बदललाय। ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते हे थेट भाजपमध्ये दाखल झाल्यानं नाशिकचं राजकारण अक्षरशः ढवळून निघालं। अवघ्या काही तासात घडलेल्या या संपूर्ण राजकीय क्लायमॅक्सचा आढावा घेणारा पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। नाशिकच्या राजकारणात 24 तासात ट्विस्ट। ठाकरे युतीचा आनंद साजरा करणारे भाजपात। माजी आमदारांसह 5 बडे नेते भाजपाच्या गळ्याला। भाजप आमदार देवयानी फरांदेंचा तीव्र विरोध। ड्राम्यानंतर महाजनांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश। ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा बुधवारी झाली आणि त्यानंतर नाशिकमध्ये ठाकरे शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांनी असा विजय उत्सव साजरा केला। मनसेच्या राजगड कार्यालयाच्या बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेसह मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवत फटाक्यांची आतषबाजी करत ढोल ताशांवर जल्लोष साजरा केला। पदाधिकारी कार्यकर्ते जल्लोषावर थांबले नाहीत तर भाजपचा सुपडा साफ होईल आणि ठाकरेंचाच महापौर होईल असा विश्वासही यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केलाय। मात्र ही भाषा करणाऱ्या ठाकरे शिवसेना आणि मनसे नेत्यांचीच भाषा 24 तासात बदलली। देशाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आज हा एकदम ऐतिहासिक क्षण आहे। आज राज ठाकरे आणि उद्धव साहेब एकत्र येत आहे। खऱ्या अर्थाने स्वर्गात सुद्धा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आनंद झाला असेल आणि निश्चितपणे सांगतो का मुंबई आमची आहे आणि आमचीच राहणार। मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये हे दोघं भाऊ एकत्र आल्यामुळे यांचा महाराष्ट्रात सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही। तसं वरिष्ठांची सगळ्यांशी चर्चा झालेली आहे। लोकल लेवलला जे पदाधिकारी त्यांच्याशी सुद्धा चर्चा झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही प्रवेश करतोय। आज नाशिकमध्येच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येण्याची 18 वर्षाची लोकांची अपेक्षा होती। आज दोन्ही भाऊ एकत्र आल्यामुळे खूप आनंद झाला आणि याच्यामध्ये खूप मोठा जनतेला न्याय मिळणार। लोकशाही वाचवण्यासाठी, जनतेला न्याय मिळण्यासाठी दोघं भाऊ एकत्र येणं फार गरजेचं होतं। मी काय बोललो, काय राहिलो, आता तो विषय घेऊ नका। आता भारतीय जनता पार्टीत फक्त विकासासाठी चाललोय, कोणावरही नाराज नाही, नव्हतो, यापुढेही नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे, मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील हे अवघ्या 24 तासामध्ये भाजपवासी झाल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। या दोघांसह 5 नेते भाजपच्या गळाला लागले। वर्षानुवर्ष भाजपविरोधात काम करणारे काँग्रेसचे माजी नगरसेवक शाहू खैरे, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत असलेले माजी आमदार नितीन भोसले, माजी महापौर यतीन वाघ यांच्यासह या 5ही जणांचे समर्थक भाजपात दाखल झाले। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडलं खरं, मात्र त्यापूर्वीच निष्ठावंत भाजप नेते कार्यकर्त्यांनी राडा घातलाय। कार्यकर्त्यांना सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे, पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे। गेली अनेक वर्ष जे लोक काम करतायत त्यांना तुम्ही घरी बसवलंय, त्यांना जर विश्वासात घेतलं नाही तर पक्ष वाढेल कसा? आज आपल्याकडे उमेदवार नाहीयेत तरी सुद्धा या लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला। माझे लहान भाऊ बंधू आहेत ज्ञानेश्वर बाळासाहेब भोसले, त्यांच्या मिसेसला आम्ही त्या ठिकाणी उभं करणार आहे। पूनम बाळासाहेब भोसले, प्रभाग क्रमांक 13। तुम्हाला तिकिटाचं आश्वासन दिलंय? आम्ही सगळ्यांनी मिळून आदरणीय गिरीश भाऊंशी चर्चा केलेली आहे आणि आम्हाला असं वाटतं की पक्ष पॉझिटिव्ह विचार करेल। दरम्यान या पक्षप्रवेशाला आमदार देवयानी फरांदे यांच्यासह भाजपातील निष्ठावान आणि इच्छुक कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केलाय। प्रवेशासाठी आलेल्या मंत्री गिरीश महाजन यांना कार्यकर्त्यांनी घेराव घालत घोषणाबाजी केली। वर्षानुवर्ष पक्षासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावललं जात असल्याचा आरोप करत संताप व्यक्त करण्यात आला। विनायक पांडे
यतीन वाघ आणि दिनकर पाटील यांच्या पक्षप्रवेशामुळे अनेक स्थानिक नेत्यांची संधी हुकण्याची शक्यता आहे. देवयानी फरांदे ह्या नाशिक महापालिका निवडणुकीच्या भाजपच्या प्रमुख असताना देखील त्यांचा विरोध डावलून प्रवेश पार पडला. आपल्या डोळ्यासमोरच कार्यकर्त्यांचा बळी जातोय असं सांगताना देवयानी फरांदे भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. तर कार्यकर्त्यांचा विरोध लवकरच शांत होईल असं सांगत जहरी टीकेवर गिरीश महाजन यांनी मिश्किल शैलीत उत्तर दिलं. पक्षाची मी निष्ठावान कार्यकर्ती आहे आणि ती भूमिका मी कधीही घेणार नाही. परंतु सर्वांनीच नेते व्हायचं आणि प्रत्येकाने आपलं आपलं बघायचं. मग पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला कोणी पाठबळ द्यायचं. त्यामुळे मी फक्त सकाळी पक्षाला पोस्ट टाकली, म्हणजे याच्यावरती सोशल मीडियावरती पोस्ट टाकली होती. एवढाच विषय आहे. मावळेल थोडा वेळ असतो, पण मी त्यांना सांगितलं की अजून आपण कोणालाही तिकीट दिलेलं नाही. असं काही प्रवेश केला म्हणजे तिकीट दिलं असं नाही आहे. आता एकाच प्रभागामध्ये आम्ही 7-8 लोकांना त्या ठिकाणी प्रवेश घेतलेला आहे. मग काय सगळ्यांना कोणाला तिकीट वाटले का 8 लोकांना. मी त्यांना समजून सांगितलं की हा विषय आपल्याला मुख्यमंत्री महोदयांकडे, प्रदेशाध्यक्ष त्यांच्याकडे बोलता येईल. अजून सर्वांना विश्वासात घेऊनच तिकीट वाटप होणार आहे आणि म्हणून त्यांचा थोडासा गैरसमज होता की तुम्ही तिकीटच वाटप करता आहात. मला वाटतं वस्तुस्थिती तशी नाही आहे. याबाबत वरिष्ठांकडे भूमिका मांडणार असल्याचं देवयानी फरांदे यांनी स्पष्ट केलं. काही दलालांनी हे प्रवेश घडवून आणल्याचा आरोप करत स्थानिक नेत्यांनाही त्यांनी लक्ष केलं आणि याच पक्षप्रवेशामुळे भाजपातील नेते, पदाधिकारी अस्वस्थ झालेत. उमेदवारी मिळेल की नाही या भीतीनं अनेकांच्या डोळ्यात पाणी आलंय. सत्ता मिळवण्याच्या गणितात हे प्रवेश भाजपसाठी कितपत फायदेशीर ठरणार का, की यातून नवी बंडाळी भाजपात पाहायला मिळणार, हे पाहण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक.